नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. पाहूयात काही ठळक घडामोडी. देशाच्या 67व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपतींनी यावेळी तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना स्वीकारली. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, मनोहर पर्रिकर यांच्यासह विविध मंत्री, पदाधिकारी आणि हजारो नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या वीरांना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पहिल्यांदाच फ्रान्सच्या लष्करी तुकडीनंही संचलन केलं. देशाची शस्त्रसज्जता आणि सामर्थ्य यांचं दर्शन घडवणारी विविध शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र यांचं संचलन यावेळी झालं. 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच लष्कराच्या श्वान पथकानं संचलनात सहभाग घेतला होता. यावेळी दिल्लीसह 17 राज्यातल्या संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. यात भारतीय संस्कृती, पारंपरिक उत्सव आणि स्थापत्य कला यांचं मनोहर प्रदर्शन करण्यात आलं होतं. मुख्य सोहळ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योती इथं शहीदांना आदरांजली वाहिली. देशाच्या 67व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राज्याच्या मुख्य सोहळ्यात शिवाजी पार्क इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे इतर मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस दल आणि इतर संरक्षण दलांनी राज्यपालांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांनी जनतेला उद्देशून संदेश दिला आहे. किमान प्रशासन आणि जास्तीत जास्त सुशासन या ब्रीदवाक्याचं पालन करत राज्य सरकार वाटचाल करत असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. सरकारनं सेवा हक्क कायद्याखाली 47 सेवा ऑनलाईन सुरू केल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातली 50 शहरं या वर्षअखेरीस संपूर्णपणे स्वच्छ होतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यात इतर ठिकाणीही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक जिल्हा मुख्यालयात त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून उद्या त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश द्यावा की नाही हा वाद अद्याप संपलेला नाही. आज भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्या या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्याच्या प्रयत्नात होत्या, परंतु पोलिसांनी जवळपास 300 महिलांना पुणे नगर महामार्गावर सुपे गावाजवळ रोखलं. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ या महिलांनी तिथे आंदोलन सुरू केलं आहे. या प्रकरणी कुणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस प्रमुख डॉ. सौरव त्रिपाठी यांनी कालच दिला आहे. देवळाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यायला विरोध असल्याचं देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं आधीच स्पष्ट केलं आहे. राज्य शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत आपलं सरकार हे पोर्टल आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे. या वेब पोर्टलमुळे सर्वसामान्य जनतेला प्रशासन उपलब्ध असून ते ऑनलाईन प्रजासत्ताक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या पोर्टलवर नागरिकांना ऑनलाईन तक्रारी दाखल करता येतील. यासाठी तक्रारदाराचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल. यावरच नागरिकांना तक्रारींचा मागोवा देखील घेता येणार आहे. ॲडलेड इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियापुढे 189 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारताचा डाव अडखळत सुरू झाला, मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताची फलंदाजी सावरली. कोहलीनं 51 चेंडूत फटकेबाज नाबाद 90 धावा काढल्या. सुरेश रैनानं 41 तर धोनीनं 11 धावा काढल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 110 धावा झाल्या होत्या.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.